नमस्कार, मी परमदा जाधव. देशभरात एस-आय-आर हा शब्द चर्चेत आहे. काही जण म्हणतात की मतदार यादी शुद्ध करण्याची मोहीम आहे, तर काही जण याच्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. एस-आय-आर म्हणजे नेमकं काय? ती काय आहे? किंवा ती का केली जाते? कोणाला त्याचा परिणाम होतोय? ती कधीपर्यंत चालते? आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेमध्ये समजून घेणार आहोत. तर एस-आय-आर म्हणजे काय? तर एस-आय-आर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. मराठीने याला विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन असे म्हणतात. ही प्रक्रिया भारताच्या निवडणूक आयोगाकडून केली जाते आणि यामध्ये मतदार यादी अद्ययावत केली जाते. एस-आय-आर का केली जाते? ते याचे मागील काही उद्देश आहेत. मृत मतदारांची नावे काढणे, एकाच व्यक्तीची 2 ठिकाणी नोंद असल्यास ती दुरुस्त करणे, पत्ता बदलला असल्यास मतदारांची माहिती अद्ययावत करणे किंवा नवीन पात्र मतदारांची नावेही समाविष्ट करणे, चुकीची माहिती दुरुस्त करणे. यामुळे मतदार यादी अधिक अचूक ठेवण्याचा प्रयत्न हा केला जातोय. प्रत्येकाला फॉर्म भरावा लागतोच असे नाही. गरजेनुसार निवडणूक आयोगाकडून काही मतदारांकडून आवश्यक कागदपत्रे किंवा माहिती मागितली जाऊ शकते. उदाहरणार्थ वयाचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र. जर तुमचे नाव आधीपासूनच योग्य असेल किंवा कोणतीही अडचण नसेल तर अनेक प्रकारांमध्ये अतिरिक्त प्रक्रिया ही लागू नसते. विशेष परिस्थितीत किंवा निवडणुकीपूर्वी मतदार यादी ही अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोग एस-आय-आर जाहीर करू शकतोय. त्याचे वेळापत्रक प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळे असू शकते. म्हणूनच तुमच्या राज्यातील अधिकृत निवडणूक आयोगाच्या सूचनांचं अंतिम मानाव्यात. हे एस-आय-आर किती दिवस चालते? तर यासाठी आयोग स्वतंत्र कार्यक्रम हा जाहीर करतोय आणि यामध्ये साधारणपणे मसुदा, मतदार यादी, हरकती व दावे किंवा पडताळणी, अंतिम मतदार यादी असे टप्पे असतात. म्हणून त्या एस-आय-आर तो चालतोय असे नसून ती निश्चित कालावधीची प्रक्रिया असते. काही राजकीय पक्षांचे म्हणणे आहे की ही प्रक्रिया अधिक पारदर्शक असावी, तर निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की ही प्रक्रिया मतदार यादी अधिक अचूक करण्यासाठी केली जाते. त्यामुळे या विषयावर सार्वजनिक आणि राजकीय चर्चा सुरू असू शकते. त्यामुळे अधिकृत माहितीवर विश्वास ठेवणे हे महत्त्वाचे आहे. तर एस-आय-आर म्हणजे मतदार यादी विशेष सखोल पडताळणी. त्याचा उद्देश अचूक आणि अद्ययावत मतदार यादी तपास करणे हा आहे. त्याच्या नावाबद्दल शंका असल्यास निवडणूक आयोग अधिकृत संकेतस्थळावर किंवा स्थानिक निवडणूक नोंदणी अधिकाऱ्याशी संपर्क साधा. जर या व्हिडिओमध्ये माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.